समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपुरातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबेच्या आश्विन नवरात्र उत्सवाला आज मोठ्या आनंदात व उत्साहात सुरुवात झाली आहे। या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन घेतले। दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती ही अत्यंत भयावह आहे। पुण्यातील शाळेत जाणाऱ्या मुलीवर अत्याचाराची घटना घडलेली आहे। शाळेत जाणाऱ्या मुली आज सुरक्षित नाही। खऱ्या अर्थाने नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे। स्त्री शक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातील महिला व मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना या ठिकाणी मी आज केलेली आहे। पुण्यातील घटनेमुळे महाराष्ट्रासह देश हादरला आहे। सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही असे नाना पटोले म्हणाले। महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ही फार भयावह आहे। आजची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचा अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली आज सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही। खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे आणि स्त्री शक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे। कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होतंय। कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणाच तो अन्नदाता आहे, शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या कराव्या लागतात त्या आमच्यासाठी घोषणावं नाही। राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत। पण आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही। मुठभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात, हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे। राज्यातल्या तरुणांचे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे। माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, तेही समृद्ध राहावं, ते सुखरूप राहावं ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे। आणि विशेष करून हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस आहे तो तर फारच परेशान आहे, तो सुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी केलेली आहे। तिचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या बाजूने आहे। तोच चमत्कार लोकसभेत झाला आणि आता विधानसभेतही तोच चमत्कार जो लोकसभेत झाला त्याच्यापेक्षा चांगला आई आम्हाला आशीर्वाद देईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल।